पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्याचा एनआयए कडून आता वेगानं तपास सुरू आहे आणि या तपासाचा प्राथमिक चौकशी अहवाल एनआयएनं तयार केलाय। तपासामध्ये दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबा, आयएसआय आणि पाक लष्कराच्या सहभागाचे पुरावे एनआयएला मिळालेले आहेत। एनआयएनं जवळपास 150 जणांचे जबाब नोंदवले आहेत, तर 3D मॅपिंग आणि रिक्रिएशन देखील एनआयएनं केलेले आहे। दहशतवादी पीओके मधल्या हँडलरच्या संपर्कात देखील असल्याचं एनआयएच्या चौकशीतून समोर आलंय। तर एनआयएच्या डीजीच्या नेतृत्वात ही चौकशी सुरू असून त्याचा अहवाल लवकरच गृह विभागाकडे सोपवण्यात येणार आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, तपासामध्ये एनआयएला काही मोठे पुरावे मिळाले असल्याचं कळतंय, काय अपडेट? बरोबर आहे। पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या संदर्भात एनआयएचा प्राथमिक अहवाल पुढे आलेला आहे। सूत्रांच्या माहितीनुसार जर बघितलं आपण तर पहलगाम हल्ल्यावर एनआयएचा हा मोठा खुलासा आहे। त्यामध्ये जे लष्कर-ए-तोयबा, त्यानंतर आयएसआय आणि पाक आर्मीचा म्हणजे पाक लष्कराचा यात सहभाग असल्याची प्राथमिक अहवाल आहे। त्यामध्ये तपासामध्ये अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांचा देखील समावेश करण्यात आला आहे। यामध्ये हे जे पाकिस्तानमधील विविध गट आहेत त्याचा देखील सहभाग आहे। या हल्ल्यामागे लष्कर-ए-तोयबा, आयएसआय आणि पाकिस्तानच्या लष्कराने मदत केल्याचीही पुरावे सापडलेले आहे। सोबतच यामध्ये पीओके कनेक्शन देखील आहे आणि त्यामध्ये जर बघितलं आपण यामध्ये हँडलर देखील जे आहे ते हँडलर यामध्ये अतिशय महत्त्वाचे आहे की या साधारणतः हे जे सगळे हँडलर आहे या हँडलरच्या माध्यमातून हा सगळा ओव्हरग्राऊंड वर्करच्या माध्यमातून हा मोठा कट झाल्याची माहिती आली आहे। आणि सोबतच या संदर्भात त्यांनी यादी देखील तयार केली आहे। 3D मॅपिंगच्या माध्यमातून पूर्ण हल्ल्याचं रिक्रिएशन करण्यात आलेलं आहे। सोबतच यासाठी 3D मॅपिंगचे आणि रिक्रिएशनचे रिपोर्ट देखील या अहवालात आहे। जवळपास एनआयएने आतापर्यंत 150 पेक्षा जास्त लोकांचे जबाब नोंदवलेले आहे, साक्ष्य नोंदवलेले आहे आणि सोबतच हा संपूर्ण जो तपास सुरू आहे एनआयएचे महासंचालक सदानंद दाते यांच्या नेतृत्वात सुरू असून लवकरच केंद्रीय गृहमंत्र्याला अहवाल देखील देण्यात येईल अशी माहिती पुढे आलेली आहे। बरं प्रशांत, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।